नमस्कार. वेदना म्हणजे कमजोरी असं अनेकांना वाटतं. पण जर असं कोणी म्हटलं की प्रचंड वेदनाच, हो, प्रचंड वेदनाच अटूट शक्तीचा सर्वात मोठा स्रोत बनू शकते, तर डेव्हिड गॉगिन्स यांचं कांट हर्ट मी हे पुस्तक बरोबर हेच सांगतं. चला तर मग या अविश्वसनीय प्रवासाचा मागोवा घेऊया. गॉगिन्स पुस्तकाची सुरुवातच एका जबरदस्त म्हणजे अगदी धक्कादायक चेतावणीने करतात. ते म्हणतात, ऐका, सिच्युएशन एक धोका आहे की आयुष्य इतकं आरामदायक आणि सोपं होऊन जाईल की आपली खरी क्षमता काय आहे हे न कळताच सगळं संपून जाईल. ही फक्त एक ओळ नाही आहे, ही एक प्रकारची धोक्याची घंटा आहे जी आपल्याला झोपेतून खडबडून जागं करण्यासाठी वाजवली आहे. मग या सिच्युएशनमध्ये मिशन काय आहे? सोप्पं आहे. मनाला मोकळं करणं, सगळ्या बेड्या तोडून. मी बिचारा किंवा माझंच नशीब असं, ही जी मानसिकता असते ना, ती कायमची सोडून द्यायची आणि आपल्या आयुष्याची सूत्र पूर्णपणे स्वतःच्या हातात घ्यायची. खरं तर हेच या सगळ्या विश्लेषणाचं केंद्र आहे, मानसिक स्वातंत्र्यासाठीची एक लढाई. बरं, हे मानसिक स्वातंत्र्य मिळवायचं कसं? सुरुवात कुठून करायची? तर याची पहिली पायरी गॉगिन्सच्या एका खूप महत्त्वाच्या नियमात लपलेली आहे. तो नियम आहे 40% नियम. आणि हा नियम काय सांगतो? तर आपण आपल्या खऱ्या क्षमतेचा अगदी अगदी छोटासा भाग वापरतो. हो, फक्त 40%. हा आकडा म्हणजे गॉगिन्सच्या विचारांचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा अगदी गाभा आहे. त्यांचा विश्वास आहे की जेव्हा आपल्याला वाटतं ना की बस आता यापुढे काहीच शक्य नाही, आपली लिमिट संपली, तेव्हा खरं तर आपण आपल्या ताकदीच्या फक्त 40%च वापरलेले असतात. उरलेले 60% ते त्या वेदनेच्या आणि त्रासाच्या पलीकडे लपलेले असतात. आता बघा, गॉगिन्स यांची विचार करण्याची पद्धत किती वेगळी आहे. ते प्रेरणा किंवा मोटिवेशनला काय म्हणतात माहीत आहे? कचरा. हो, चक्क कचरा. कारण त्यांच्या मते ही फक्त एक तात्पुरती मलमपट्टी आहे. आज आहे, उद्या नाही. याच्या उलट ते बोलतात एका बख्तरबंद मनाबद्दल, आर्मर्ड माइंड. असं मन जे वेदनेच्या आणि संघर्षाच्या आगीत तयार होतं. आणि हे काही तात्पुरतं नाही, हे कायमस्वरूपी समाधान आहे. पण एक प्रश्न मनात येतोच, इतके टोकाचे विचार, इतकं टोकाचं तत्वज्ञान येतं कुठून? वेदनेलाच आपली ताकद बनवण्याचा हा विचार आला तरी कसा? या सगळ्याचं मूळ, या सगळ्याचं उत्तर गॉगिन्सच्या स्वतःच्या खूप खूप वेदनादायी बालपणात लपलेलं आहे. त्यांच्या बालपणाची सुरुवात झाली पॅराडाईज रोडवर. नाव ऐकून कसं वाटतं? पॅराडाईज म्हणजे स्वर्गच जणू. पण हे नाव जितकं सुंदर होतं ना, त्यामागचं वास्तव तितकंच भयानक होतं. म्हणजे बाहेरून जे दिसायचं आणि घराच्या आत जे घडायचं, त्यात जमीन अस्मानाचा फरक होता. बाहेरच्या जगासाठी गॉगिन्स कुटुंब म्हणजे एक आदर्श अमेरिकन ड्रीम होतं. विचार करा, न्यूयॉर्कमध्ये एक सुंदर घर, दारात महागड्या गाड्या आणि वडील समाजात एक यशस्वी व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. सगळं कसं अगदी परफेक्ट. पण घराचा दरवाजा बंद झाला की हे सगळं चित्र बदलायचं. आतलं जग म्हणजे अक्षरशः नरक होतं. त्यांचे वडील ट्रुनिस गॉगिन्स, त्यांच्यामुळे घरात फक्त भीती आणि सततचा अत्याचार होता. म्हणजे बाहेरून दिसणारी ती सगळी चमक होती ना, तो फक्त एक खोटा देखावा होता. आणि हा फोटो बघा, हा आहे 6 वर्षांचा डेव्हिड गॉगिन्स. या वयात मुलं काय करतात? खेळतात, बागडतात, मजा करतात. पण डेव्हिडचं बालपण वडिलांच्या स्केटलँड नावाच्या एका रोलर रिंकमध्ये रात्रभर काम करण्यात गेलं. हो, रात्रभर मजुरी. गॉगिन्स त्यांच्या वडिलांना सैतान म्हणतात आणि त्या सैतानाच्या छायेत त्यांचं आयुष्य कसं होतं? तर रोज रात्री काम करायचं, पण पगाराच्या नावावर हातात एक पैसाही नाही. वरून वडिलांकडून होणारी जबरदस्त मारहाण आणि मग त्या जखमा शाळेत लपवण्याची केविलवाणी धडपण. आणि सगळ्यात वाईट म्हणजे हे सगळं पोलिसांना दिसत असूनही त्यांनी याकडे पूर्णपणे कानाडोळा केला. ही होती त्यांची रोजची भयानक रियालिटी. एक असा क्षण आला ज्याने बरंच काही बदललं. डेव्हिड फक्त 6 वर्षांचा होता आणि त्याने आपल्या आईला वाचवण्यासाठी स्वतःच्या वडिलांवरच हल्ला केला. आणि हे बघून त्याचे वडील काय म्हणाले असतील? त्यांनी अगदी थंडपणे आईला म्हटलं, तू एका गुंडाला वाढवते आहेस. मग ह्या नरकातून सुटका झाली तरी कशी? आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे डेव्हिड, त्याची आई आणि भाऊ त्या सैतानाच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करतात. ही खरंच एक धाडसी आणि नाट्यमय कहाणी आहे. पण सुटका इतकी सोपी नव्हती. घर सोडण्यापूर्वी वडिलांनी त्यांच्या आईला जे शब्द ऐकवले ना, ते अक्षरशः काळजाला घरे पाडणारे होते. ते म्हणाले,
माझ्याशिवाय तुझं अस्तित्वच काय आहे? तू काहीच नाहीस आणि तुझं काहीच होणार नाही. शारीरिक अत्याचारापेक्षाही या मानसिक बेड्यात तोडणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. त्यांची सुटका म्हणजे एखाद्या फिल्ममधला सीन होता खरंच. आईने एका मैत्रिणीच्या मदतीने गुपचूप एक क्रेडिट कार्ड मिळवलं. एके दिवशी सगळी हिंमत एकवटून तिने घरातून निघायचं ठरवलं. मुलांनी आपलं जे काही सामान होतं ते कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये भरलं. रस्त्यात जवळपास 90 मैलांवर गेल्यावर त्यांची गाडी बंद पडली. आई तर पुरती घाबरली होती, पण त्या लहानग्या डेव्हिडने तिला धीर दिला. आपण पुढे जाऊया. आणि शेवटी ते इंडियानामध्ये आपल्या आजी आजोबांच्या घरी पोहोचले. अखेर त्या सैतानापासून मुक्त झाले. तर गॉगिन्सची ही जी सगळी भयानक कहाणी आहे ना, ती आपल्याला थेट त्यांच्या पुस्तकातल्या पहिल्या चॅलेंजपर्यंत घेऊन येते. आणि ते चॅलेंज काय आहे? तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आलेल्या वाईट काळातल्या अडचणींचा, त्या बॅड हँडचा सामना करणं. आणि मग गॉगिन्स एक थेट प्रश्न विचारतात, तुमच्या नशिबात कोणते वाईट पत्ते आले होते? म्हणजे आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी घडल्या ज्या आपल्या हातात नव्हत्या? हा प्रश्न प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून बघायला लावतो, आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. मग यावर मात करायची कशी? यासाठी गॉगिन्स 4 सोप्या पायऱ्या सांगतात, एकदम प्रॅक्टिकल. पहिली पायरी, आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी आणि संकटं प्रामाणिकपणे एका कागदावर लिहून काढा. दुसरी पायरी, त्या वेदनेला एक आकार द्या, म्हणजे आपली कहाणी पूर्ण तपशिलात सांगा किंवा लिहा. तिसरी, त्या वेदनेला स्वीकारा, तिचा सामना करा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, त्याच वेदनेला, त्याच कहाणीला आपल्या आयुष्याचं इंधन बनवा, आपली ताकद बनवा. आणि शेवटी गॉगिन्सचा संदेश अगदी स्पष्ट आणि तितकाच प्रभावी आहे. ते म्हणतात, आता वेळ आली आहे स्वतःशीच युद्ध करण्याची. हा विचार फक्त या भागाचा शेवट नाही, तर तो गॉगिन्सच्या संपूर्ण विचारांची तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि कुठेतरी विचार करायला लावतो की खरंच आपलं स्वतःशी युद्ध कधी सुरू होणार.